म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सांगताय तुमच्या गाडीला जो अपघात झाला आणि तुमच्या आईचा ज्या अपघातात मृत्यू झाला, म्हणजे त्याला सिद्धिराज गाडे पाटील जबाबदार नाहीत? हो जज साहेब, आमच्या अपघाताला सिद्धिराज गाडे पाटील जबाबदार नाहीये. जज साहेब, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. आपण इकडे माझ्या मृत्यूशी संबंधित गुन्हेगाराबद्दल बोलतच आहोत, तर एक मुद्दा आहे जो मला कोर्टापुढे मांडायचा होता. सांगा. थँक्यू मॅडम. आमच्या गाडीला धडक देणं इथेच त्या गुन्हेगाराचा गुन्हा संपत नाही जज साहेब. जेव्हा त्या माणसाला कळलं की मी जिवंत आहे, माझा श्वास चालू आहे, तेव्हा त्यांनी काय मॅनिप्युलेट करून मला हॉस्पिटलमधून एका खोलीत डांबलं हे त्याचं त्यालाच माहीत. काही दिवस काही महिने मी त्याच्या नजरकैदेत होतो. तो तिथे नेहमी यायचा, बऱ्याच गोष्टी बरळायचा. तेव्हाच मला कळलं की माझ्या आईचा मृत्यू हॉस्पिटलमध्येच झाला आणि माझी मुलगी आनंदी ही भावनाच्या घरी सुखरूप आहे. माझ्या जगण्याचा फायदा त्याला घ्यायचा होता, म्हणून त्यांनी खोट्या सह्या करून काही कागदपत्र तयार करून माझ्या फायनान्शियल असेट्स, माझ्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बोलण्याच्या ओघातून मला जेव्हा कळलं की माझी आनंदी जिवंत आहे, तेव्हा जगण्याची इच्छा प्रबळ झाली आणि तिला भेटण्यासाठी माझा जीव कासावीस होत होता. मी वाट बघत होतो की मी कधी ह्या खोलीतून निसटेन, पण मला मार्ग सापडत नव्हता, मला वेळ मिळत नव्हती, कारण त्याच्या अपरोक्षतेची माणसंसुद्धा त्या खोलीला पहारा देत होते. पण देवदारी त्याला कोण मारी ज्याचं. एक दिवस असा आला की मला तिकडनं निसटता आलं आणि भावना दळवीच्या मदतीने इथे कोर्टासमोर साक्ष द्यायला उभा राहिलो. साहेब, सिद्धिराज गाडे पाटील यांना अपराधाखाली अटक करणं आणि मला जीवानीशी मारणं हा त्या माणसाचाच कट होता. दॅट्स ऑल युअर ऑनर. युअर ऑनर, हा एकच माणूस श्रीकांत इनामदार यांच्या अपघाताला, वनजा इनामदार यांच्या मृत्यूला, श्रीकांत इनामदार यांना 13 महिने डांबून ठेवण्याला आणि सिद्धिराज गाडे पाटील यांना बळजबरीने गजाड करण्यासाठी जबाबदार आहे युअर ऑनर. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या व्यक्तीने तुम्हाला डांबून ठेवण्याचा गुन्हा केलाही असेल. त्याच्या तोंडून तुम्ही कदाचित असंही ऐकलं असेल की त्याच्याचमुळे तुमचा अपघात घडवून आणला गेला, पण तरीही तुमची केवळ साक्ष सोडल्यास त्या व्यक्तीचा या अपघाताशी कसा संबंध आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही. त्यामुळे तीच व्यक्ती गुन्हेगार आहे असा आत्ता तरी निष्कर्ष काढता येणार नाही. अरे वेंकी मामा, तू परत चुकलास. आपण बिझनेस खेळतोय ना. अरे वेंकी मामा, तू परत हे मला दिलंस ना तर तू हरशील. चुकलास. भाजी झालं सगळं, निघू मी. कुठे चाललीस विना मामी? कोर्टात जायचंय ना बाळा, आज तुझे बाबा सुटणार आहेत. खरं तर सकाळीच जायचं होतं, पण दळणाची इतकी कामं होती ना, झाली. आता निघते मी. हा आनंदी, 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 अगं बाळा थांब. आनंदी बाळ, काय अगं, कुठे कुठे निघाली? मला माझ्या बाबांना भेटायचंय. बाळा अगं, कोर्टात लहान मुलांना यायची परवानगी नसते अगं. अगं विना मम्मी, मी परवाच गेली होती कोर्टात. जायचंय म्हणजे जायचंय. ऐक ना बाळा, मला जायचंय म्हणजे जायचंय. तुम्ही जर मला नाही नेलं ना तर मी सगळ्यांची कट्टी घेईन. नाही, मला जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय. प्लीज प्लीज वेंकी मामा, विना मम्मी प्लीज ना, चला ना जाऊया. ठीक आहे, चल. मी दार लावून घे.
युअर ऑनर, मला त्या ट्रक ड्रायव्हरच्या उलट तपासणीची परवानगी द्यावी, ज्याचा ट्रक श्रीकांत इनामदार यांच्या गाडीवर सगळ्यात पहिल्यांदा आदळला. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. आपण कुठल्या अपघाताबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून सांगू? ऐकलंय. तुम्ही त्या अपघातामध्ये सामील होता? सामील? अहो काय बोलताय मॅडम, तो एक अपघात होता, कुठल्याही प्रकारचा घातपात नव्हता. हे खोटं बोलताय जज साहेब. श्रीकांत इनामदार, तुमचं बोलून झालेलं आहे, तुम्ही बसू शकता. सॉरी. प्रोसीड. मला एक सांगा, अपघाताच्या दिवशी तुम्ही नक्की कुठून कुठे चालला होता? पांडुरंगवाडीतून बस स्टँडला चाललो होतो. युअर ऑनर, ह्या केस संदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पण आमच्या हाती लागलेला आहे. तो म्हणजे घटनास्थळाच्या पुढील चौकातील हे सीसीटीव्ही फुटेज. युअर ऑनर, ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला असं स्पष्ट दिसतंय की हा ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पास झाला, पुढे त्यांनी युटर्न घेतला आणि पुन्हा तो घटनास्थळाच्या जवळ आला. आता युअर ऑनर, घटनास्थळ हा एक बिंदू आहे असं जर आपण धरलं तर हा ट्रक ड्रायव्हर 3 वेळा त्या बिंदूपाशी युटर्न घेऊन आलेला आहे. याचाच अर्थ असा होतो की हा ट्रक ड्रायव्हर घटनास्थळी श्रीकांत इनामदार यांची गाडी येण्याची वाट पाहत होता. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. येस युअर ऑनर, थँक्यू. आता मला सांगा, हा जर घातपात नव्हता तर तुम्ही घटनास्थळी पुन्हा पुन्हा का घुटमळत होता? युटर्न घेतला म्हणून ॲक्सिडेंट केला असं कुठे असतं का? आणि असं कोण म्हणायलंय गाडी चालवताना युटर्न घेऊ नाही शकत? तो गुन्हा थोडी आहे. तो गुन्हा आहे असं मी म्हणतच नाहीये, ती गुन्ह्याची तयारी होती. असं काही नाहीये. एक मिनिट, आपण असं समजूया की असं काही नाहीये, पण मला तुम्ही जरा युटर्न घेण्याचं कारण सांगाल का हो? त्यात काय कारण असणार? बरोबर आहे, घातपात याखेरीज दुसरं काही कारण असणार पण नाही आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं काही कारण सांगता पण येत नाही. हे खोटं आहे. हेच खरंय. ॲडव्होकेट कालिंदी, तुम्ही साक्षीदाराला प्रेशराईज करताय. का? तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय आणि अर्थातच तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय कारण हे अडकत चालले. कारण मुळात त्यांच्याकडे कुठलंही ठोस कारण नाहीये. कारण युअर ऑनर, हा अपघात नसून घातपात होता. हो, होता. घातपात होता. ओके, आता मला सांगा, हा घातपात तुम्ही स्वतःच्या डोक्याने केला की यासाठी तुम्हाला कोणी काही गायडन्स दिला होता? मला स्वतःलाच तो घातपात करायचा होता.